मित्रांनो, थोड्याच दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 3-3 रुपयांनी वाढवण्यात आल्यात. सध्या जगभरात सुरू असलेलं क्रूड ऑइलचं संकट पाहता या किमती भविष्यात देखील आणखी वाढू शकतात. अशा परिस्थितीत आमदार, खासदार किंवा सेलिब्रिटी लोक डायरेक्ट नवीन इलेक्ट्रिक गाड्या घेऊ शकतात. पण आपल्याला मात्र तो ऑप्शन नाहीये. आपण अशा वेळी काय करू शकतो, तर आपल्याकडे असलेल्या गाडीचं मायलेज वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. खरं तर आपल्याच काही सवयींमुळे आपल्या गाडीचं मायलेज कमी झालेलं असतं. हेच मायलेज वाढवण्यासाठी आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. कार आणि बाईक दोन्हीचं मायलेज कसं वाढवता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. मित्रांनो, मायलेज वाढवण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची गाडी चालवण्याची पद्धत. बऱ्याच लोकांना कशी सवय असते की सिग्नल ग्रीन झाला की एकदम सुसाट निघायचं, किंवा मग रस्त्यावर जरा मोकळा पॅच दिसला की गाडी जोरात पळवून ते कव्हर करायला बघायचं. पण असं केल्यामुळं गाडीचं मायलेज हायवेवर तब्बल 15 ते 30% कमी होतं आणि सिटीमध्ये जवळपास 10 ते 40% कमी होतं. आणि हे कार आणि बाईक दोन्हीला लागू होतं. यासाठी काय करायचं, तर सगळ्यात मेन म्हणजे स्पीडवर कंट्रोल ठेवायचा. ग्रीन सिग्नल झाला की गाडी हळूहळू ऍक्सिलरेट करायची. थांबवताना पण कचकन ब्रेक नाही मारायचा. आधी गिअर कमी करत स्पीड कमी करायचा आणि मग गाडी थांबवायची. हायवेवर गाडी चालवताना स्पीड जेवढा मेंटेन ठेवता येईल तेवढं चांगलं. एकसारखा स्पीड ठेवल्यावर मायलेज सुधारतं. यासाठी कितीतरी कार्समध्ये आता क्रूज कंट्रोल फीचर येतंय, ते वापरा. कारसाठी तुम्ही साधारणपणे 60 ते 80 एवढा स्पीड हायवेवर ठेवू शकता. बाईकसाठी म्हणाल तर 45 ते 60 एवढा स्पीड हायवेवर ठीक आहे. त्याच्या वर गेलं की मायलेज गणतं. यातच आणखीन एक मुद्दा म्हणजे आयडलिंगची सवय. बऱ्याच जणांना एका ठिकाणी थांबलं तरी गाडीचं इंजिन सुरू ठेवण्याची सवय असते. यालाच आयडलिंग म्हणतात. कारसाठी म्हणाल तर तुम्ही 5 मिनिटापेक्षा जास्त एका ठिकाणी थांबणार असाल तर इंजिन बंद करणं फायद्याचं ठरतं. बाईकसाठी हे आणखी सोपं आहे, कारण आजकालच्या गाड्या लगेच सुरू होतात. त्यामुळे सिग्नलला देखील तुम्ही गाडी बंद करू शकता. एका मिनिटापेक्षा जास्त मोठा सिग्नल असेल तर नक्कीच करा. कारमध्ये एसीच्या वापराबद्दल बोलायचं झालं तर सिटीमध्ये एसीचा वापर कमी केला तर फायद्याचं ठरतं. पण हायवेवर काचा उघड्या ठेवण्याऐवजी काचा लावून एसी वापरला तर ते फायद्याचं ठरतं. कारण हायवेला आपला वेग जास्त असतो, त्यामुळे खिडक्या उघड्या ठेवल्या तर हवेच्या ड्रॅगमुळे गाडीला अडथळा येतो आणि इंधन जास्त जळतं. दुसरी गोष्ट म्हणजे टायर. फक्त टायर मधली हवा मेंटेन ठेवली तरी देखील तुमचं मायलेज भरपूर सुधारू शकतं. टायरमध्ये हवा कमी असली की त्याचं रस्त्यावर घर्षण जास्त होतं आणि त्यामुळे मायलेज कमी होतं. योग्य प्रमाणात हवा असल्यावर मायलेज सुमारे 3% वाढू शकतं, असं एका रिसर्चमध्ये समोर आलंय. कारसाठी महिन्यातून एकदा टायर प्रेशर चेक करणं पुरेसं असतं, पण बाईकसाठी दर दुसऱ्या आठवड्याला किंवा शक्य झाल्यास दर आठवड्याला टायर प्रेशर चेक करणं फायद्याचं ठरतं. तिसरी गोष्ट म्हणजे मेंटेनन्स. गाडीचं मायलेज चांगलं ठेवायचं असेल तर गाडीची एकूणच तब्येत चांगली लागते. त्यासाठी नियमित सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. ऑइल वेळच्या वेळी बदललं तर मायलेज 1 ते 2% वाढू शकतं. तुमची कार किंवा बाईक ज्या कंपनीची आहे त्यांनी उगाचच आपला खर्च व्हावा यासाठी सर्व्हिसिंगच्या वेळा ठरवलेल्या नसतात. त्यांना माहिती असतं की आपल्या इंजिनला किती किलोमीटर किंवा किती दिवसांनी सर्व्हिसिंग करायची गरज आहे, तेव्हा ते फॉलो करत चला. बाईकसाठी दर सर्व्हिसिंगला एअर फिल्टर साफ करून घेणं विसरू नका. फिल्टर खूप जुना झाला असेल तर नक्कीच बदला. सोबतच बाईकचा चेन स्लॅक आणि ल्युब्रिकेशन याकडेही लक्ष द्या. याचाही परिणाम मायलेजवर होतो. चौथी गोष्ट म्हणजे वजन. तुमच्या वाहनात जेवढं वजन जास्त असेल तेवढं मायलेज कमी होतं, कारण अर्थातच तेवढं वजन कॅरी करण्यासाठी जास्त इंधन जाळावं लागतं. त्यामुळे कारच्या डिक्कीमध्ये अनावश्यक सामान असेल तर ते काढून ठेवा. रूफ रॅक किंवा कॅरियर वापरत नसाल तर तेही काढून ठेवा. जेव्हा लॉंग ट्रिपला जाल किंवा गरज असेल तेव्हाच ते लावा. बाईकसाठी हा मुद्दा कारपेक्षाही जास्त लागू होतो, कारण बाईकचं स्वतःचं वजन अगदीच कमी असतं. बाईकवर गरजेच्या नसलेल्या ऍक्सेसरीज बसवू नका. डिक्कीमध्ये केवळ आवश्यक गोष्टीच ठेवा. पाचवा मुद्दा म्हणजे इंधनाची निवड. आता सगळीकडे तसं तर इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल मिळतंय, त्यामुळे त्यात काय आपण काही करू शकत नाही. तरी शक्यतो चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल डिझेल वापरा आणि जमल्यास वेळोवेळी ऍडिटिव्हचा देखील वापर करा. आता हे तर झालं मायलेज वाढवण्याच्या बाबतीत, पण एकूणच पेट्रोल डिझेलची बचत करण्यासाठी देखील तुम्ही काही प्रमाणात प्लॅनिंग करू शकता. म्हणजे दिवसभरात आपल्याला जी जी कामं करायची आहेत, म्हणजे ज्यासाठी गाडी काढावी लागणार आहे, त्याची यादी करा. शक्यतो 1 किंवा 2 ट्रिपमध्ये सगळ्या गोष्टी उरकता येतील का याकडे भर द्या. प्रवासासाठी ट्रॅफिकच्या वेळा किंवा ट्रॅफिकचे मार्ग टाळता आले तर बघा, कारण ट्रॅफिकमध्ये थांबत थांबत गाडी चालवण्यापेक्षा मोकळ्या रस्त्याने 1-2 किलोमीटर जास्त जरी रनिंग झालं तरी इंधनाची बचत होऊ शकते. बाकी रिअल टाइम मायलेज ट्रॅक करण्यासाठी कारसाठी आणि बाईकसाठी देखील काही किट्स किंवा ऍप्स मिळतात, त्यांचा वापर करा. यामुळे तुम्हाला आपलं मायलेज नेमकं कुठं कमी होतंय ते लक्षात येईल आणि त्यानुसार पुढचं प्लॅनिंग करणं सोपं जाईल.
हे सगळे उपाय जर एकत्र केले तर तुमच्या कार किंवा बाईकचं मायलेज हे 15 ते 30% नक्कीच वाढू शकतं. आता पेट्रोल डिझेलच्या किमती 3 रुपयांनी वाढल्या असल्या तरी स्मार्ट ड्रायव्हिंग करून तुम्ही तो फरक भरून काढू शकता आणि कदाचित त्याहून जास्त बचत करू शकता. तेव्हा हे सगळे बदल आजपासूनच सुरू करा. तुमच्या छोट्या छोट्या सवयीच तुम्हाला मोठा फायदा करून देऊ शकतात. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तसंच टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.